इंद्रधनुच्या शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमालीचे कांतीवरती फुलले, मेहंदी भरल्या तळहातांची सुख स्वप्ने जाहली, तिच्या रुपेरी अल्लडतेची फुलपाखरे ही हसली हो. इंद्रधनुच्या शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमालीचे कांतीवरती फुलले, मेहंदी भरल्या तळहातांची सुख स्वप्ने जाहली, तिच्या रुपेरी अल्लडतेची फुलपाखरे ही हसली हो. इंद्रधनुच्या शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमालीचे कांती. और कारवा बनता गया ही ओळ खरोखरच किती सार्थ ठरते. याचं विख्यात उदाहरण आपल्यासमोर उभं राहतं जेव्हा द्वारकादास श्यामकुमार या वस्त्रदालनाचं नाव निघतं. साधारणपणे 30 वर्षापूर्वी पुण्यासारख्या ऐतिहासिक आणि मोठ्या शहरात एका माणसाने प्रतिकूल परिस्थितीत चाणाक्ष बुद्धीने एका छोट्याशा कापड दुकानाची सुरुवात केली. जिद्द, चिकाटी आणि काहीतरी भव्य करून दाखवण्याची उमेद सोबत व्यावसायिक गणित या सगळ्या गुणांच्या जोरावर त्या एका माणसाचा कापड व्यवसाय हळूहळू नावारूपास येत पसरू लागला. जसं एका रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होतं, अगदी तसं. ह्या मोठ्या होण्यामागे एक खास कारण आहे आणि ते म्हणजे स्वस्त आणा आणि स्वस्त विका, म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचता येतं. हे तत्त्व जोपासत सामाजिकता जपत हा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की आज त्या छोट्याशा दुकानाचे महाराष्ट्रात 43 भव्य वस्त्रदालनात रूपांतर झाले आहे. 43 शाखा आणि 7 मिल असे जाळे पसरले आहे. प्रत्येक शहरातील शाखा आता त्या शहराची जणू ओळखच ठरत आहे. शहरातील द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साडी महोत्सवाचा शेवट समारोप झाला. या कार्यक्रमाला द्वारकादास श्यामकुमार परिवाराच्या संचालिका निर्मला देवी भोग आणि शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अशाच एका शाखेचा शुभारंभ 7 वर्षापूर्वी द्वारकादास श्यामकुमारनी केला. ती शाखा म्हणजे द्वारकादास श्यामकुमार लातूर. लातूर म्हणजे अनेक बाबतीत नावाजलेले शहर, सदैव नाविन्याचा सहज स्वीकार करणारे शहर. या शहरात द्वारकादास श्यामकुमार या वस्त्रदालनाने लातूरकरांची मने जिंकली आणि लातूरच्या चोखंदळ ग्राहकांनी या वस्त्रदालनास आपलंसं केलं. आज लातूरच नव्हे तर परिसरातील ग्राहकांच्या वस्त्र खरेदीचं पहिल्या पसंतीचं वस्त्रदालन म्हणून द्वारकादास श्यामकुमार सुपरिचित आहे. द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेचा विशेष उल्लेख करावा यासाठी एक नाही तर अनेक कारणे आहेत. द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेने लातूरकरांना आपलंसं केलं जेव्हा द्वारकादास श्यामकुमार यांचा अभिनव असा पैठणी महोत्सव महिला ग्राहकांनी खूप एन्जॉय केला. आणि भरभरून प्रतिसाद दिला. मी ज्योती टेकले, पैठणीची 3री मानकरी. प्रत्येक स्त्रीची पहिली आवड असणाऱ्या पैठणीच्या एवढ्या व्हरायटीज लातूर शहरात
कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळाले असतील. वस्त्र खरेदीचा सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे लग्न. ही बाब ओळखून द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेने लग्न बस्त्याचे भव्य दालन लातूरकरांसाठी उभे केले आणि लातूरच्या ग्राहकांच्या हौसेला खरोखरच मोल नाही. या शाखेतून अनेक मान्यवरांनी लग्न बस्त्याची खरेदी केली. अगदी विश्वासाने आणि समाधानाने योग्य भाव आणि उच्च दर्जा या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारं एकमेव वस्त्रदालन म्हणून द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेला गौरविण्यात आलंय. येथील ड्रेस मटेरियल्स ते पण खूप छान आहेत. अनेक विविध प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये कॉटन असतील किंवा सिल्क असतील, खूप छान आहेत. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो द्वारकादास श्यामकुमार, दैनिक एकमत आणि डीजी मांजरा केबल नेटवर्कतर्फे सुरू असलेल्या जिंका चालता बोलतामध्ये. अगदी सर्वसामान्यांना याची प्रचिती येते जेव्हा लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वरच्या वार्षिक यात्रेत जिंका चालता बोलता या आगळ्या कार्यक्रमातून असंख्य बक्षिसं या शाखेने दिली. गाणे म्हणणे, एखादं गाणं आमच्यासाठी. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा. सतत ग्राहकांशी जुळून राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न खूप यशस्वी झाला आणि द्वारकादास श्यामकुमारचा लौकिक पूर्ण पंचक्रोशीत पसरला. द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेने राबविलेला आणखीन एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे इरकल साडी फेस्टिवल. या फेस्टिवलचं यश लातूरकर महिलांनी पाहिलेलंच आहे. इरकलचे सगळे प्रकार महिलांनी पाहिले, पसंत केले आणि मनमुराद खरेदी करून आपल्या भावना व्यक्त केल्या. द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. लोकमत सखीवंच्यासोबत विविध कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. खास महिलांसाठी लावण्यखरी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सतत घरकामात आणि नात्यात गुंतलेल्या महिलांना काही क्षण विरंगुळा मिळावा हाच यामागचा उद्देश होता. कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याही ओठांवर शब्द फुटावेत. थँक्स द्वारकादास श्यामकुमार. एवढं नावलौकिक असणारे लातूरचे लाडके दालन, मग या दालनापासून सेलिब्रिटी तरी कशा दूर राहतील. आजवर स्वर्गीय निळू फुले, अशोक सराफ, प्रशांत दामले, विक्रम गोखले, निशिगंधा वाड, चेतन दळवी, नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या नामवंत सिने अभिनेते आणि अभिनेत्रींनी द्वारकादास श्यामकुमार लातूर शाखेला भेट दिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. अनेक संतांचे आशीर्वाद घेऊन ग्राहकांची सात्विक सेवा करण्याचे जणू द्वारकादास श्यामकुमारचे व्रतच आहे. म्हणूनच हबप ढोक महाराज, हबप गुरुबाबा महाराज औसेकर, हबप गहिनीनाथ महाराज, हबप नारायण महाराज अशा अनेक गुरुतुल्य संतांनी मार्गदर्शन केले आणि आशीर्वादही दिले. लातूरचे सुपुत्र आणि लाडके नेते माननीय नामदार विलासरावजी देशमुख आणि माननीय नामदार शिवराजजी पाटील चाकूरकर यांनीही द्वारकादास श्यामकुमारचे वरील कार्यकर्तृत्व पाहून गौरवोद्गार काढले आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आज या शाखेला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. याच कारणास्तव आठवणींना उजाळा दिला, कारण आम्ही त्या कधीच विसरू शकत नाही. कारण नातं जपणं आम्ही जाणतो. लातूरकर आणि आम्ही आता वेगळे राहिलेलोच नाही. ग्राहकांचं वाढतं प्रेम आणि अपेक्षा पूर्ण करण्यास्तव द्वारकादास श्यामकुमार सदैव कटिबद्ध राहील. त्यासाठी आपलं प्रेम, आशीर्वाद, साथ आणि हो सल्लेही अपेक्षित आहेत. हे देखील 9-10 तास काम करतात. आज बारामती बरोबर लातूर, फलटण, इंदापूर, पंढरपूर या शहरांच्या मध्ये देखील कपड्याच्या सुसज्ज अशा प्रकारची भव्य दालनं त्यांनी उघडली. आता औरंगाबादला पण उघडली. त्या औरंगाबादला बाळासाहेब धंदा किती चाललाय, रोज काही लाख रुपयाची विक्री होती. 10 लाख रुपयाची विक्री, 10 लाखाची रोजची विक्री एका दुकानात. आपण बसलो कारखान्यात चेअरमन काय बघा आता काही तुमचंही तसं तर मी उपमुख्यमंत्री झालो, तुमचं काय माझं. द्वारकादास श्यामकुमार कुटुंबीय आणि परिवार माझ्या समोर उपस्थित आपण सगळेजण आपल्याला सविनय नमस्कार करते. स्पेशल दालन उघडलेलं आहे, एक वातानुकूलित दालन आहे. यामध्ये सर्व व्हरायटी, सर्व कलकत्ता, सुरत, सर्व बाजारपेठेचा माल योग्य दरात होलसेल भावात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी एक वेळ द्यावी. द्वारकादास श्यामकुमारजी यांचा असणारा जो कापड उद्योग आहे, यांनी असणारा नावलौकिक कमवलेला आहे.
त्यांचे जे असणारे दुकानामार्फत चालणारे जे सर्व उपक्रम आहेत ते समाजहिताचे आणि समाजकार्याचे उपक्रम आहेत, वाखाणण्यासारखे स्तुती करण्यासारखे आहेत. लातूरच्या ठिकाणी भव्य दिव्य असं कापडाचे व्यापारी किंबहुना सर्व व्हरायटीज तिथं पाहायला मिळाल्या आणि प्रत्यक्ष आम्ही खरेदी केली असताना असा अनुभव आहे की इतर दुकानापेक्षाही रिजनेबल दर असतात. इंद्रधनुच्या शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमालीचे कांतीवरती खुलले, मेहंदी भरल्या तळहातांची सुख स्वप्ने जाहली, तिच्या रुपेरी अल्लडतेची फुलपाखर ही हसली,